आंघोळ करून हे म्हणतात शूट नको करू, आम्ही तेच तेच कपडे घातले. मी फक्त शर्ट घातला तोच. मी तर पुढे ड्रेस आंघोळ सगळ्यांनी केली आहे, फक्त आहे ना कपडे तेच घातले या तिघांनी. ह्यांना म्हटलं कपडे द्या तर दिले नाही वॉश करायला, कंटाळा येतो. हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे फर्स्ट डे, म्हणजे आम्ही रात्री आलो पुण्यात, तर आज ह्या लोकांचं फर्स्ट डे आहे पुण्यामध्ये. तर आता आम्ही चाललो आहोत मिसळ खायला. तर आजच्या पूर्ण दिवसात काय काय होतं आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल, तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. काय झालं सारंग? सारंग ते शी आहे, बघू ते शी आहे ना. काय रे मामा, पाहिलं का मामा कसं म्हणतोय? मामाला फटकाच देईन मी आता, काय काम नाही मामाला, माझ्या पोराला दिलं रडून. सो आम्ही आलो आहोत पांडुरंगला, जी की आमची नेहमीची फेवरेट प्लेस आहे. इथे मिसळ छान मिळते, सो त्याच्यामुळे आम्ही पांडुरंगलाच येतो कायम. इथे खूप सारे आहेत मिसळचे स्पॉट, पण आम्ही या हॉटेललाच येतो कारण की इथे खूप छान मिळते मिसळ, आणि पोरांनाच मिसळच खायची होती पुण्याची, सो इथे घेऊन आलो. सो ना इकडे एवढी हवा सुटली आहे. आम्ही इथे आलो आणि हा पोरगा मला म्हणतो दीदी AC रूम नाही आहे. क्या करूँ मैं इस बच्चे का मैं क्या करूँ अभी बोलो. अरे पडलं ना, पडलं तर कसला भारी बॅलन्स आलाय. त्याच्यावर नाही होणार. हा तुमचं नाही होते का? तुझं कव्हर मुळे होते. वा वा, ए वा भारी ना. यो वॉच खाली पडली. शिट ब्रो. काही नाही झालं. शी यार, काय सेल्फिश आहात तुम्ही दोघं. लिंबू सो आता आईस्क्रीम खायला आलोय आम्ही. आधी अजून देतोय ऑर्डर, ह्यांची अजून ऑर्डर यायची बाकी आहे. घे बेटा, तुझं फेवरेट आहे ते. सो आम्ही निघालो आहोत आता दगडूशेठला जायला, आणि रात्री आम्ही अमोलपुरे मुक्कामी जाणार आहे. आणि बॅग वगैरे घरून ठेवली, आणि बॅग मी घरीच विसरली. या पोरांची सगळ्यांची बॅग घेतली आणि आमची बॅगच घरी विसरली, तर परत बॅग घ्यायला. सो एक मस्त झोप काढली सर्वांनी, आणि आम्ही आता निघालो आहोत दगडूशेठला जायला, कारण की आधी आशूची इच्छा होती की पुण्याला येऊन दगडूशेठला जायचं. सो त्यांना आता आम्ही दगडूशेठला घेऊन जाणार आहोत, आणि तसंच मग आम्ही पुढे हिंजवडीला जाणार आहोत अमोलकडे. आणि उद्याचा पण आमचा एक वेगळा प्लॅन आहे, तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हा ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करा. सो आम्ही निघालो आहोत दगडूशेठला जायला, आणि आता आम्ही विमाननगरला आलो आहे. तर ह्यांचा जो कीबोर्ड आहे ना, तो थोडा प्रॉब्लेम देत होता. सो इथे आम्ही विमाननगरला आलो आहे, तर ते दाखवायला गेलेत तिकडे. तर बघू आता लगेच झालं तर ते बनवून घेऊन येतील, नाहीतर मग उद्या वगैरे आम्ही रिटर्न येताना घेऊ. तर थांबलो आहे इथे. आशू झोपून गेला, त्याला दुपारची झोप आली होती. आम्ही नेमकं निघालो ना, त्याला चाललं दिदी मला झोप येते. त्याला म्हटलं गाडीत झोपतो आता. झोपला होता गाडीत. आणि हा नेमका सारंग नेमका ह्यांच्या मागे लागला होता का, मला पण यायचं, म्हणजे त्यांच्या मागे लागला होता. मग आधी पण गेला त्यांच्यासोबत, कारण की कीबोर्ड मोठा होता, मग ते पण एक पकडायला लागले. सो आधी त्यांच्या सोबतीला गेला आहे. तर मग आता आम्ही पोचल्यावर मी तुम्हाला दाखवेन.
आम्ही इकडे पोहोचलोय आणि आमची जी नेहमीची पार्किंग आहे ती फुल आहे आता एकदम. तर बघू आता. आणि आज काय माहिती खूप जास्त गर्दी आहे मंदिरात. तर आता बघू कसं दर्शन होत आहे आमचं. आता आधी आशू गेलेत रिक्वेस्ट करायला, कारण की आताच एक 4 व्हीलर बाहेर आली. हां भेटली. चलो. त्यांना म्हटलं त्या जरा रिक्वेस्ट करा, जाऊन सांगा मुंबईवरून आलो दर्शन घ्यायला. भेटली आम्हाला जागा. चलो. सारंगला ना डोळे झाकले होते बाबांनी त्याच्या बलून साठी. त्याने बघितलेच ते बलून. तुला हेच बॉ चालू झालं तिथे बघ. येताना घेऊ बेटा. आता तो मागेच लागला बॉ घेऊन द्या आम्हाला. स्वतः मी पासेस घेतले आणि आता आम्ही चाललोय, कारण की तेवढी जास्त गर्दी आहे. सो फायनली आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप जास्त गर्दी होती पण दर्शन खूप सुंदर झालं. आम्ही पासेस घेतले होते त्याच्यामुळे आम्ही 5-10 मिनिटातच दर्शन घेऊन बाहेर आलो लगेच. सो आता इथे आम्ही थोडाफार नाश्ता करायला आलो आहोत. इथे वडापाव घेतला आहे आणि मोदक घेतले आहेत उकडीचे. सो आता हे परत मागे गेले सारंगला बॉल आणायला, कारण की तो खूपच हट्ट करत होता. आणि आम्हाला पण पप्पांसाठी गणपतीची मूर्ती घ्यायची गाडीत ठेवायला. तर मग आम्ही एका शॉपमध्ये बघितलो, पुढे आलो पण आम्हाला आवडलं नाही. आता आम्ही परत त्याच शॉपमध्ये चाललो आहे बघायला. गरम जास्त होत आहे. ही बघ, तिचं पण ते दिसत नाही. सो ही मूर्त्या घेतली मी फायनल पप्पांच्या गाडीमध्ये लावलेला. ब्लर का होत आहे. तो आम्ही आलो आहोत केसरदा धाबा. चलो, हे असं काहीच आहे इकडे. सारंग काय ते बेटा? फिश. ए मामा, इकडे ना असं मस्त सोफ्यासारखं आहे. म्हटलं झोपून घेऊ का, मला तर काय झोपायला लागेल. सारंगला फिशच आवडलेत खूप. आधी आम्ही त्या कोपऱ्याच्या टेबलवर बसलो होतो. सारंग नुसतं फिशकडे ओढे घेत होता. मग आम्ही या टेबलकडे आलो. सारंगला त्या फिशला रोटी देते खायला. गरगणी मागे ना थोडं, तुमचा फेस हरलाय ना. खाऊ का आता? म्हणजे मी आरू आणि अमोल येते. ओ, ही कोण आहे? ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हा? आरूला सांभाळायला आणली. ए दीदी, हाय बाय. हा, हे सगळे ती चौघं गेले. आधी आशू पण आलेत ना. तर आता अमोलकडे आलो. आल्या इथे वहिनीने मस्त सॉन्ग लावून दिले होते टी व्हीला. इथे आरू आणि सारंग डान्स करत होते. फ्रेश वगैरे झालो आणि आता मी जाणार होते आरती वहिनीकडे झोपायला, कारण की भाऊ गावाला आहे, आरती वहिनी एकटीच आहे. सो आम्ही खाली जाणार आहोत झोपायला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा.